बेरीज कशी करायची, बेरीजचा अर्थ काय होतो, बेरीज म्हणजे काय, बेरीजचे उदाहरण कसे सोडवायचे याच्याबद्दल आपण शिकूया. आता बघा हे झाकण आहे, हे काय आहे, झाकण आहे. तर या झाकणामध्ये आपण बघा वस्तू टाकायची. जसे मी आता इथं किती वस्तू टाकल्या, 2 टाकल्या. किती टाकल्या मी, 2. आता या 2 मध्ये मी पुन्हा 2 वस्तू मिळवल्या. बघा किती वस्तू मिळवल्या, 2. आता किती झाल्या सांगा बरं, 4 झाल्या. म्हणजे पूर्वी किती होत्या, 2 होत्या. मग मी 2 वस्तू काय केल्या इथं मिळवल्या आणि किती झाल्या, 4. म्हणजे वाढ झाल्या. पहिले 2 होत्या, मग 2 झाल्या, 4 झाल्या. म्हणजे याला आपण ह्या वस्तू मिळवल्या, याला काय म्हणायचं, बेरीज म्हणायचं. याला काय म्हणायचं, बेरीज म्हणायचं. बेरीज म्हणजे वस्तू मिळवणे किंवा संख्या मिळवणे, किंवा संख्या मिळवणे. आता आपल्याला समजलं याच्यामध्ये हे कसं मिळवावं लागते. आता बघा, आता आपण संख्या लिहून घ्यायच्या. आता बघा, आता आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. बघा जशा आता मी संख्या लिहितो. बघा बिना हातची बेरीज करूया. जसं आता बघा याच्यामध्ये पहा 2, आता हे झाले 25 आणि इथं बघा मी लिहितो 32. बघा आता चिन्ह बघा बेरजेचा, आपण अधिक चिन्ह वापरतो बेरीज करताना, उभं आणि आडवं. अधिक चिन्ह याला बेरजेचं चिन्ह म्हणतात त्याला. आता बघा याच्यामध्ये, आता याच्यामध्ये वेगवेगळी पद्धत वापरूया. जसं बघा इथे एक किती आहे, 5 आहे आणि इथे एक किती आहे, 2 आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हे करताना आपण काय करायचं बघा, याच्यामध्ये 5 आहे म्हणून 5 आपण 1 2 3 4 आणि 5 आपण हे आपल्यासारखी दिसणारी वस्तू वापरल्या. नंतर आपण 2 वापरायच्या. बघा ह्या 2च्या ठिकाणी 2 मांडायच्या. हा आता मोजायचं. बघा मोजूया, मोजा. 1 2 3 4 5 6 7. किती झाले एकूण, 7 झाल्या. म्हणून आपण 7 लिहायच्या. बघा हे एककाची बेरीज झाली. आता आपण काय करायचं, दशकाची बेरीज करायची. अशाच प्रकारे 2च्या ठिकाणी काय मांडायच्या, 2 वस्तू मांडायच्या कशा, आणि 3च्या ठिकाणी किती वस्तू मांडायच्या, 3 मांडायच्या. 1 2 आणि 3 वस्तू मांडायच्या. आता हे एकत्र मोजूया. 1 2 3 4 5. आता किती झालं, 5. आता ही झाली आपली बेरीज. आता बघा, म्हणून 25 अधिक 32 बरोबर 57. किती झाले, 57. तर आपल्याला त्या संख्येच्या ठिकाणी वस्तू बदलू शकतो. ठीक आहे, ही एक पद्धत आहे वस्तू ठेवण्याची. आता दुसरी पद्धत बघा शिकूया. पहा, आपण आता हे वस्तू आहेत, वस्तू मांडले. आता काय करायचं बघा, आता हे जे 5 आहे म्हणून काय करायचं, 5च्या पुढे 5 आपण टिंब पाडायचे. बघा 5 म्हणून 1 2 3 4 5 आणि 2च्या ठिकाणी 2 टिंब पाडायचे आणि 2. आता हे मोजून बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि बरोबर 7. आणि हे 2 म्हणून 2च्या ठिकाणी 2 टिंब तयार करायचे आणि 3 म्हणून 3च्या ठिकाणी 3 टिंब तयार करायचे. आणि आता मोजायचे. बघा मोजणी करा. 1 2 3 4 5 म्हणून 5 लिहिले. ऐकणे सोपी पद्धत. अशा प्रकारे आपण संख्येच्या ठिकाणी वस्तू ठेवायच्या किंवा टिंब तयार करायची आणि बेरीज करायची. तुम्हाला बेरीज समजली सर्वांना, हो. तर अशा प्रकारची ही एक पद्धत आहे. वेगवेगळ्या क्रियेद्वारे आपण बेरीज करायची. नंतर आता बघा पुढे आपण दुसऱ्या पद्धतीने बेरीज करायची बिना हातची. बघा जसं आता मी लिहिलं 4. किती लिहिलं मी, 4 अधिक 4 लिहिलं. आता बघा काय करतात बघा, 4च्या ठिकाणी आपण 4 रेषा ओढायच्या. 1 2 3 4. नंतर टिंब घ्यायचं, पुन्हा 4 1 2 3 4 आणि या सर्व रेषा मग काय करायच्या, मोजून काढायच्या. बघा 1 2 3 4 5 6 7
उत्तर आलं 8. बघा 4 अधिक 4 बरोबर 8. समजलं तुम्हाला? तर ही झाली बेरजेची पद्धत. सर्वांना समजलं? हा ठीक आहे. थांबून द्या व्हिडिओ.